I'm starting the recording and sharing the screen. Okay. So we are here and we have added that test class, new class as a test ng class, and we are getting some error. Reference test. That is the import cannot be resolved. I'm not sure what is the error. Instead of, I think this is something related to this our project configuration. Okay, better I will deal with that later. Right now, I will use some different project where already test-ng is configured. And here, just I want to show you how to add test cases. So in some different project, I will where actually our framework was initially built. So I will add here in this full package. I will add new the same procedure, new other test-ng class. Okay, so and we will give name that name as a any name test ng demo we can say. Okay, test ng demo. So that we will be doing and we'll be finishing. So can you say uh, by default it has taken that as at the rate test annotation it has provided. Okay, but it's up to you that what we want to use. ठीक आहे मी इंग्लिश मध्ये काय बोलतोय कळत नाही ठीक आहे तर आपण आता काय करूया आपला स्वतःचा काही टेस्ट केस आहे त्याच्यामध्ये ऍड करून बघूया ठीक आहे तर त्यांनी जर ऍट द रेट टेस्ट दिलंय आणि एक फंक्शनचं नाव दिलंय हम्म. तर ते पहिलं जर फंक्शन आहे एखादं ते आपण चालवून बघू की ते चालवल्यानंतर काय होतंय ठीक आहे बाय डिफॉल्ट मी काहीच बदल करत नाही बघा मी फक्त काय करतोय जे काय आलंय ना त्याचा फंक्शन पण तसंच ठेवलंय ऍट द रेट टेस्ट अनोटेशन पण तसंच ठेवलंय आणि त्याच्यामध्ये फक्त मी काय करतोय तर एक आतमध्ये सिस्टीम डॉट आउट प्रिंट मी प्रिंट टाकतोय ठीक? हे प्रिंट टाकून दिलं आणि फर्स्ट सॉरी फर्स्ट टेस्ट केस असं लिहून दिलं फक्त हं? एवढंच केलं बघा मी काहीच नाही केलं नीट ऑब्झर्व करा आपण काय केलं बघा फक्त आपण एक नवीन टेस्ट एन जी क्लास बनवलाय टेस्ट एन जी डेमो हा काय आहे टेस्ट एन जी क्लास आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली त्याने ती मेथड दिली ऑटोमॅटिकली दिली की नाही प्रश्न नाही आपण ऍट द रेट टेस्ट टाकून आपण पण करू शकतो पण हा एक मी ही ऍट द रेट टेस्ट वाली मेथड असेल आणि मेथडचं नाव एफ आहे पब्लिक वॉइड मेथड आहे सिम्पल मेथड आहे फक्त याच्यात बदल काय तर याच्या मागे ऍट द रेट टेस्ट लागले नोटेशन हे सोडून या मेथडमध्ये काही बदल नाहीये जशी जावाची मेथड होती तशी मेथड आहे आणि ती मी फक्त जर एक्झिक्यूट करतोय जॉईन झाली ना आणि ती जर मी एक्झिक्यूट करतोय तर काय होते बघा हा याच्यामध्ये ऑप्शन फक्त येतो ना तो हे बघा हे रन ऍज टेस्ट एनजी टेस्ट असा ऑप्शन तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता ठीक आहे आता बघा हे जेव्हा तुम्ही रन केलं त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर आता जो रिझल्ट मिळाला तो कसा आहे बघा आणि आधी आपल्याला जो रिझल्ट होता तो कसा असायचा बघा याच्यामध्ये हा रिझल्ट बघा फर्स्ट टेस्ट केस पहिलं तर त्याचं आउटपुट त्यांनी प्रिंट करून दिलं की फर्स्ट टेस्ट केस नावाचं आउटपुट प्रिंट करतोय ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे त्याचा रिझल्ट ती पास झाली की फेल झाली तर ती वर्क झाली त्याच्यामध्ये काही इश्यू नाही आला त्यामुळे त्यांनी त्याला पास केलं कुठली टेस्ट केस तर त्यांनी पूर्ण त्याचा पाथ दाखवला ही त्याचा हा पाथ ही टेस्ट केस पास झाली ठीक आहे आणि ती डिफॉल्ट टेस्ट होती
टेस्ट रन, डिफॉल्ट टेस्ट होती, टेस्ट रन एक झाली, फेल्युअर 0, स्किप 0, असं त्यांनी प्रॉपर इथे आपल्याला रिझल्ट बनवून दिला. रिझल्टच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे एक पूर्ण स्टॅटिस्टिक काढून दिलं. सूट मध्ये पण त्यांनी सूट लेवलला पण काय झालं तर डिफॉल्ट एक सूट त्यांनी पकडला, एक पास झाला, 0 फेल झाला अख्ख्या सूट लेवलला. असं त्यांनी एक प्रॉपर अनालिसिस करून एक प्रॉपर व्यवस्थित सिस्टमॅटिक रिपोर्ट जनरेट करून दिला. ही गोष्ट ऑब्झर्व करा. म्हणजे हा क्वेश्चन जर विचारला की नॉर्मल जावा क्लास आणि टेस्ट एनजी क्लास याच्यामध्ये काय फरक आहे आणि टेस्ट एनजी क्लास वापरून असं तुम्हाला काय मिळतं, तर पहिलं तर बघा एक्झिक्युशन याने किती सिस्टमॅटिक केलं. आपला जावा क्लास असं काही करून देत नव्हतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला टेस्ट केसिंग अप्रोचनी आपण चाललोय, आपण हे सगळं टेस्ट केसेस एक्झिक्यूट करण्यासाठी वापरतोय, याची टेस्ट एंजिनला जाणे आतमधून. त्यामुळे तो त्या अँगलने आपल्याला आउटपुट देतोय. बरोबर, ते नीट समजून घ्या. म्हणजे किती टेस्ट पास झाल्यात किती फेल झाल्यात यापुढे आपल्याला डायरेक्ट कळणार इथून. हा पहिला पॉईंट झाला. आणखीन एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केलीत का, की कोणाच्या नजरेत आली नाही आली माहित नाही मला, जर केली असेल तर ती खूप चांगली आहे. की या अख्खा मी एकच प्रोग्राम वापरला, बरोबर आहे हा, आणि याच्यामध्ये मेन नाहीये कुठेच. आतापर्यंत आपण असं एकदा पण केलं नव्हतं. आपण जर एक्झिक्यूट करतोय जे पण, ते एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला मेन पॉलिक्सेटिक वर्ड मेन मेन फंक्शन आपण वापरतच होतो. विदाउट मेन आपण एक पण प्रोग्राम, एक पण जावाचा क्लास आतापर्यंत एक्झिक्यूट केला नाही. जरी 2-3 क्लास असतील, एका क्लासमधून दुसरा क्लास कॉल केलाय तरी कॉल करणारा तिथून मेन मधनच कॉल जात होता, आणि शेवटी एक्झिक्यूट आपण मेन वालाच क्लास करतो. त्यामुळे ऍटलीस्ट वन मेन तर आपल्याला लागतच होतं प्रोजेक्टमध्ये. त्याशिवाय एक्झिक्युशन नव्हतं, कारण मेन हा बेसिक एंट्री पॉईंट ऑफ द कंपायलर आहे हे आपल्याला माहिती आहे. इथे पहिला क्वेश्चन तुमच्या मनात हा पडला पाहिजे होता की सर इथे मेन नाहीये, तर रन कसा होतोय प्रोग्राम. तर हे मेन वगैरेची झंझट यांनी स्वतःवर घेतली. तो म्हणतो तुम्ही टेस्ट केसेस आहेत मला कळलं, तर ते मेन फंक्शन कॉल करणं किंवा हे करणं हे तो आपल्या बिहेव करतोय, आपल्याला करायला लागत नाही. त्यामुळे आपण एवढंच लक्षात ठेवायचं की टेस्ट एनजी मेथड मध्ये आपल्याला मेन लिहायची गरज पडत नाही. फक्त टेस्ट केसेस साठी डेडिकेटेड फील यावं आपल्याला, दुसरं काही म्हणून हे फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण म्हणून ही फंक्शनॅलिटी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे असं असतं. हे तर सगळ्यात पहिलं समजून घ्या की टेस्ट एनजी तर कसं वर्क होतं. आणि इथे याच्यामध्ये तुम्हाला बाकी काही इश्यू असतील तर प्रॉब्लेम, डिबग शेल वगैरे असे बरेच ऑप्शन्स असतात. आणि इथं तुम्हाला त्याचं ना एक स्ट्रक्चर पण बघायला मिळतं. तर तुम्ही थोडं त्याला हे केलं तर मी थोडं मिनिमाइज करतो. ते इथे बघा की तुमचं डिफॉल्ट सूट, डिफॉल्ट टेस्ट, मग त्याच्यात आणखीन जर आता टेस्ट केस असते जेव्हा आपण सूट वगैरे बनवू, तेव्हा हे असं मोठ्याच्या मोठं तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पण तुम्हाला एक ओव्हरऑल स्टेटस येतं की पास किती, फेल किती, स्क्रिप्ट किती, आणि इकडे एक रिझल्ट येतो टेस्ट 1/ग्रीन मध्ये, मेथड 1 ने किती वेळ लागला, तर ते मिली सेकंड्स मध्ये 333 मिली सेकंड त्याला लागली करायला. ठीक आहे, असं एक प्रॉपर ते आपल्याला देत आहे. ठीक आहे, तर हे कळलं तुम्हाला टेस्ट एनजीचा मेन ऍडव्हान्टेज कसा आहे, की प्रॉपर आपल्याला त्यांनी हे करून दिलं. ठीक आहे, आता ही झाली टेस्ट एनजीची मेन स्टोरी की कसं होतं. तर आता याच्यामध्ये जरुरी नाही की तुम्ही एकच, तुम्हाला जेवढ्यात पाहिजे तेवढ्या तुम्ही अशा टेस्ट केसेस याच्यामध्ये देऊ शकता. त्यामध्ये समजा तुम्ही आणखीन एक टेस्ट केस ऍड केली, म्हणजे आणखीन एक फंक्शन समजा मी ऍड केलं, बघा आता. त्याचं नाव मी फक्त आता वेगळं घेतलंय. फर्स्ट होतं असं नाव मी काहीतरी घेतलं, समजा ए. ओके, याच्यामध्ये मी टाकलं सेकंड, सेकंड टेस्ट केस टाकलं. ठीक आहे, तर आता बघा, आता ही ऍज अ टेस्ट टेस्ट नाही आहे, नॉर्मल झालं. त्यामुळे त्याचा ऍज अ टेस्ट केस म्हणून एक्झिक्यूट ती होणार नाही. त्याला जर आपल्याला करायचं असेल तर सिंपल काय करायचं, इथे फक्त @टेस्ट अनोटेशन टाकायचं. ती आपोआप ऍज अ टेस्ट केस म्हणून ट्रीट केली जाते. ठीक आहे, आणि तुम्ही याला सेव्ह करा.
आणि रन ॲज टेस्ट एन जी टेस्ट करा. ठीक आहे, आता परत येऊ खाली. बघा आता याच्यामध्ये त्या वेळेला त्यांनी दिलं 5. सेकंड टेस्ट केस, फर्स्ट टेस्ट केस, AF. ठीक आहे. आता हे सगळं तसं झालं. ठीक आहे. तर आणखीन एक टेस्ट केस टाकतो आणि एक्झिक्यूट करू आपण. आणखीन एक टेस्ट केस त्याच्यामध्ये मी ऍड करतो. आता किती सिंपल होत चालल्यात बघा गोष्टी. कंट्रोल सेट. ठीक आहे, 3 टेस्ट केस केल्यात. ठीक आहे, 3 टेस्ट केस झाल्या पास. पण आता तुम्ही जर जरा सिक्वेन्स कडे लक्ष दिलं तर हे इथे पण त्यांनी टाइम पण दिला प्रत्येकाचा. डिफॉल्ट टेस्ट ए ला एवढा वेळ लागला, डी ला एवढा वेळ लागला आणि एफ ला एवढा वेळ लागला. पण सिक्वेन्स बघा कसं आहे. इकडे बघा सिक्वेन्स. पहिली सेकंड झाली, नंतर थर्ड झाली आणि नंतर फर्स्ट झाली. कळते का सगळ्यांना? आपण टाकताना कसे टाकल्यात, फर्स्ट सेकंड थर्ड झाले. पण प्रिंट होताना कशी झाली, सेकंड थर्ड फर्स्ट झाली. असं का झालं असेल? सिक्वेन्स हा बदलत आणि असं नाही की रॅन्डम आहे, दरवेळेला तोच सिक्वेन्स येणार. सेकंड थर्ड आणि फर्स्ट म्हणजे आपण जर परत एक्झिक्यूट केलं रन ॲज एसएनजी टेस्ट तरी सिक्वेन्स बघा आपला तोच राहणार आहे. कुठला? सेकंड थर्ड आणि फर्स्ट. ठीक आहे. इथे सिक्वेन्स मध्ये प्रिंट होणारचा सिक्वेन्स बघा, एक्झिक्यूट होणार सिक्वेन्स इथे आहे. इथे खालचा नको दाखव. हे हा याच्याने इथून सिक्वेन्स नुसार दाखवते पास. पण जो प्रिंट झाले इथे त्याचा सिक्वेन्स कळतो. एक्झिक्यूट होतानाचा सिक्वेन्स इथून कळतो. एक्झिक्यूट कशी झाली, आधी सेकंड झाली आहे, मग फर्स्ट झाली आहे, आणि सॉरी सेकंड झाली आहे, मग अं, एक मिनिट काहीतरी गडबड झाली आहे. टेस्ट केस मग फर्स्ट टेस्ट केस. ओके सॉरी, एक टेस्ट केस आहे ना, टेस्ट केस मी काढतो, डिफॉल्ट आहे. कोण बोलते? आता मी इथे परत एक फंक्शन लिहितो. आणि होती फर्स्ट. ठीक आहे. सेकंड आणि थर्ड, एफ ए आणि टी. कंट्रोल एस. रन ॲज टेस्ट एनजी टेस्ट.
आता बघा आता सिक्वेन्स बरोबर आलाय. ते डिफॉल्ट टेस्ट केस म्हणून त्याला तो पहिल्यांदाच घेत होता. आता मी 3 टेस्ट केस बनवलेत. आणि आता याचा सिक्वेन्स बघा. सेकंड टेस्ट केस, त्याच्यानंतर फर्स्ट टेस्ट केस, आणि त्याच्यानंतर थर्ड टेस्ट केस, असा सिक्वेन्स आहे. म्हणजे हा सिक्वेन्स कायम राहतोय बघा, सेकंड, फर्स्ट आणि थर्ड. तर परत एकदा मी रन करतो. रन एस. तोच राहिलाय बघा सिक्वेन्स. कंट्रोल एस. सिक्वेन्स बघा तोच राहिलाय. मी चुकून मला वाटतं त्याच्यावर क्लिक करून रन करत होतो त्या टेस्ट केसवर, त्यामुळे एकच टेस्ट केस रन होत होती. ठीक आहे. इथे ऑप्शन्स असतो की तुम्हाला पाहिजे तेवढ्या पण तुम्ही गोष्टी रन करू शकता. ठीक आहे ना, म्हणजे एक एक टेस्ट केस पण तुम्ही रन करू शकता. तर मी आता बघा सिक्वेन्स असा राहतो, सेकंड, फर्स्ट आणि थर्ड. ठीक आहे, मी परत एकदा रन करतो, इकडनं डायरेक्टच करतो आता रन. सिक्वेन्स बघा तोच राहतोय, सेकंड, फर्स्ट आणि थर्ड. हा तर आपण तर लिहिताना फर्स्ट, सेकंड, थर्ड लिहिलंय. पण यांचा सिक्वेन्स सेकंड, फर्स्ट आणि थर्ड राहतो. तर असं का होतं, त्याचं सिम्पल रिझन एवढंच आहे की ज्या पण तुम्ही टेस्ट केस टाकाल त्या टेस्ट इंजिन हे अल्फाबेटिकली घेतं. ठीक आहे, तुम्ही कुठला पण सिक्वेन्स द्या ते अल्फाबेटिकली रन करणार. त्यामुळे त्यांनी ए, एफ आणि टी असा सिक्वेन्स घेतला. ठीक आहे. तुम्ही जर आता नवीन एखादी टेस्ट केस जर ऍड कराल याच्यामध्ये, तर तुम्हाला कळेल की नवीन केली त्याचं नाव आता घ्या जे कुठेतरी मध्येच असेल. बी घेऊ पाहिजे तर आपण. ठीक आहे, बी. आणि कंट्रोल एस करू. त्याला आपण आता रन करू. नाव आपण फोर्थ करायला विसरलो त्याचं. फोर्थ टेस्ट केस. ठीक आहे. आणि आता एक्झिक्यूट करू. तर आता बघा त्याचा सिक्वेन्स बघा कसा आहे. सेकंड केली त्यांनी, सेकंड ए वाली होती. त्याच्यानंतर त्यांनी फोर्थ केली, कारण फोर्थ आहे बी वाली. त्याच्यानंतर त्यांनी फर्स्ट केली, फर्स्ट आहे एफ वाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी टी केली, टी आहे थर्ड, थर्ड ती वाली आहे. म्हणजे त्यांनी अल्फाबेटिकल सिक्वेन्स फॉलो केला. परत एकदा हा इकडे बघा. इथे बघायचं जर तुम्हाला हे जात असेल तर तुम्ही इकडे पण टेस्ट एक्झिक्युशन आपल्याला दिसतं या सिक्वेन्स मध्ये. तर बघा ए, बी, एफ आणि टी या सिक्वेन्स मध्ये झाले. ठीक आहे, ज्याच्यावरनं पहिली गोष्ट ही हा क्वेश्चन असतो इंटरव्ह्यू मध्ये. सरळ सरळ ते तुम्हाला टेस्ट केस सांगतात आणि म्हणतात की सिक्वेन्स लिहून दाखव काय कशा एक्झिक्यूट होते. याच्यात आणखीन पण कॉम्प्लेक्सिटी ऍड होते, कारण प्रायोरिटी वगैरे पुढे बाकीच्या गोष्टी येतात. पण सिक्वेन्स काय असेल विचारतात, सिक्वेन्स कसा आहे का. हा, तर पहिली गोष्ट सिक्वेन्स समजून घेण्यासाठी टेस्ट इंजिन मध्ये जो सिक्वेन्स आहे तो अल्फाबेटिकली असतो बाय डिफॉल्ट. तुम्ही काही करा, तो अल्फाबेटिकली राहतो. आता तुम्हाला जर हा सिक्वेन्स असा नसेल ठेवायचा, की तुम्हाला काय वाटतं की हे असं नाहीये, म्हणजे त्या दोन टेस्ट केसेस मध्ये तुम्हाला जर असं वाटलं की थर्ड टेस्ट केस आणि हे आता इथे बघा एफ टी च्या नंतर होतोय. हा, आणि सॉरी टी एफ च्या नंतर होते. टी आपली कुठे आहे, टी आहे आपली इथे, आपली थर्ड टेस्ट केस आहे. ती ती एफ च्या नंतर होते. पण आपल्याला प्री रिक्विजिट आहे काहीतरी की टी ही एफ च्या आधीच झाली पाहिजे, कारण एफ हा टी वर डिपेंड असेल, काही असेल. ती टी ला पहिलं आपल्याला करायचंय, ती पहिली एक्झिक्यूट होणारी टेस्ट केस पाहिजे. आणि एफ त्याच्या नंतर एक्झिक्यूट झाला पाहिजे, असं आपल्याला मॅन्युप्युलेट करायचं. आता इथे बघा मॅन्युप्युलेशन सुरू होतं. हे मी म्हटलं होतं की टेस्ट केस कशा मॅन्युप्युलेट करायच्या, तर ते इथे सुरू होतं. तर हे जे आपल्याला मॅन्युप्युलेट करायचंय त्याच्यासाठी
आपल्याला मग आता एक एक छोट्या छोट्या टेक्स्ट चेंजीच्या ज्या टेक्निक्स आहेत ते आता इथून सुरू होतील. तर ही पहिली टेक्निक म्हणजे जे आपण मॅनिप्युलेशन करण्यासाठी जी पहिली टेक्निक वापरतो ती म्हणजे आपण याच्यामध्ये प्रायोरिटी सेट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे कुठल्या टेस्ट केसला काय प्रायोरिटी आहे ती आपण देऊ शकतो. तर ते कसं द्यायचं, तर जिथे @टेस्ट असतं आपल्याला कोणाकोणाला द्यायची आहे, टी आणि एफ ला द्यायचे बरोबर. तर इथे आपण काय करू शकतो की अं, याच्या आतमध्ये येऊन, सॉरी इथे नाही, वरती वरती जिथे @टेस्ट असतं इथे यायचं आणि इथे फक्त एक आपण ब्रॅकेट टाकायचा असतो आणि तिथे सांगायचं असतं की याची प्रायोरिटी जी आहे, सरळ सरळ प्रायोरिटी शब्द टाकायचा, प्रायोरिटी आहे ती किती आहे, त्याची 1 ठेवायची. ठीक आहे, आणि असंच सेम तुम्ही एफ ला जर सांगितलं तर एफच्या इथे एफ ची प्रायोरिटी आहे ती 2 ठेवायची. म्हणजे काय होईल, तर टी ची प्रायोरिटी कमी आहे, ज्याची प्रायोरिटी कमी आहे ती जास्त मानली म्हणजे तो पहिला एक्झिक्यूट होतो. हायएस्ट कमी ऑलवेज हायएस्ट स्टेट केली जाते आणि तो पहिला एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आता उलट होईल, इथे कसं होते, एफ आधी होत होता टीच्या अल्फाबेटिकली बरोबर आहे, पण आता टी एफच्या आधी जाणार. ठीक आहे, तर असं आपण बघू आता हे वर्क होते का. अशी सिंपल अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला लक्षात ठेवायच्यात फक्त खूप अशा गोष्टी की आता बघा सिक्वेन्स ए बी टी एफ झाला, बदलला सिक्वेन्स. ए बी एफ टी होता तो ए बी टी एफ झाला. ठीक आहे, आता पण हे थोडंसं याच्यात ना कधी कधी हे एवढंच समजणं सोपं आहे. पण याच्यात कधी कधी कन्फ्युजन येतं कारण नीट जर आपण बघितलं नसलं. आता याची मी प्रायोरिटी काढतो. ही प्रायोरिटी 2 आहे, ती मी काय करतो, अशीच प्रायोरिटी मी ए आणि बी ला देतो. म्हणजे बी हा एच्या आधी झाला पाहिजे असं मला वाटतंय. ठीक आहे, म्हणून मी काय करतो, बी च्या इकडं लिहितो की प्रायोरिटी 1 बी आधी झाला पाहिजे आणि ए च्या इथे लिहितो की ही प्रायोरिटी जी ए ला 2 देतो प्रायोरिटी 2. थांबा, ए मध्ये नाही करत, एक मिनिट. बी आणि एफ, ए ला प्रायोरिटी, बी ला प्रायोरिटी 1 दिली, सॉरी बी ला प्रायोरिटी 2 देतो, बी आणि एफ मध्ये करतो थोडं कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी मुद्दा म्हणून. बी ला 2 देतो आणि एफ ला प्रायोरिटी 1 देतो. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला काय वाटतंय की एफ आधी होईल बीच्या, बरोबर आहे. एफ ला प्रायोरिटी आली सगळ्यात वरती, तर एफ बीच्या आधी होईल. ठीक आहे, हे बरोबर आहे. करू आपण एकदा, मग तुम्हाला सांगतो की मला काय, तुम्हाला कुठला मुद्दा सांगायचा. हे बघा काय केलं मी, एफ ला 1 दिली आणि बी ला 2 दिली, थोडं बदललं मी फक्त. आणि आता मी एक्झिक्यूट करतो. बघा काय झालं बघा, ज्यांना मी प्रायोरिटी दिली होती एफ आणि बी, तर झालं कसं, एफ आणि बी तर केलं, पण आपल्याला काय वाटलं होतं की एफ आणि बी केलं पण बी ला प्रायोरिटी जरी कमी असली तरी टी ला तर काहीच प्रायोरिटी नव्हती ना. तर टी सगळ्यात लास्ट झाला पाहिजे होता, बरोबर आहे. एफ आणि बी मध्येच फक्त ही जोडी लावली होती आपण, कळतं ना. एफ आणि बी झाली तर ठीक आहे, एफ बी च्या आधी झाला, पण टी तर सगळ्यात लास्ट आहे, म्हणजे टी अल्फाबेटिकली सगळ्यात लास्ट आहे ना, तर तो शेवटी झाला पाहिजे होता. तर तसं होत नाही. जेव्हा तुम्ही प्रायोरिटी देता तेव्हा कंपायलर काय करतो, बाकीच्या ज्या गोष्टी असतात या सगळ्या त्यांना तो अं, या बाकीच्या ज्या उरलेल्या ज्या असतात त्यांना तो अल्फाबेटिकली ट्रीट करतो.
ठीक आहे, मग त्या उरले कोण होते, ए आणि टी. मग यांना तो अल्फाबेटिकली ट्रीट करतो आणि मग तो प्रायोरिटीकडे येतो. मग प्रायोरिटी वाल्यांना त्यांच्या प्रायोरिटीनुसार लावतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जर प्रायोरिटी द्यायची असेल आणि त्यांच्यापेक्षा उरलेल्यांमध्ये तो आधी अल्फाबेटिकली लावून घेणार आणि मग प्रायोरिटी वाल्यांना लावणार. हे असं थोडंसं समजून घेणं नीट गरजेचं आहे, नाहीतर मग कसं होतं इंटरव्ह्यूच्या वेळेला किंवा सांगताना कन्फ्युजन होतं. हे कळलं सगळ्यांना, की भले मी टी शेवटी येणार होता आणि बी ला आपल्याला वाटलं की एफच्या आधी घेतोय, पण बी आता प्रायोरिटी मध्ये गेला. प्रायोरिटी वाले हे नेहमी नॉर्मल अल्फाबेटिक वाल्यांच्या नंतर ट्रीट केले जातात. हे समजून घ्या, मेन कन्सेप्ट हा आहे की प्रायोरिटीचा विचारच तेव्हा होतो जेव्हा नॉर्मल अल्फाबेटिक वाले तुमचे संपतात, मग ते प्रायोरिटी वाल्यांना ट्रीट करतात. त्यामुळे तुम्हाला जर प्रॉपर प्रायोरिटी द्यायची असेल तर मग सगळ्यांनाच द्या. मग सगळ्यांचा विचार होईल, म्हणजे मग प्रॉपर्टी म्हणजे सगळ्यांची प्रायोरिटी सेटच करा की पहिला कोण होईल, दुसरा कोण. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता पहिला एफ होईल, त्याच्यानंतर दुसरा एफ, नंतर कोण होईल, बी होईल, त्याच्यानंतर तिसरा ए होईल, मग त्याला 3 प्रायोरिटी द्या. आणि त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी टाकलं मी याला, कंट्रोल एक्स, ए होईल. आणि त्याच्यानंतर मग टी होईल, मग त्याला 4 प्रायोरिटी द्या. ठीक आहे, आता सगळ्याच्या सगळ्या प्रायोरिटी मध्ये आले. आता मग जे तुम्हाला पाहिजे तसं मॅनिप्युलेशन तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर सगळ्यांना कंट्रोल करायचे असतील तर तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या प्रायोरिटी द्याव्या लागतील. आपल्याला एरर आलेली आहे लाईन नंबर 12 ला. एरर अशी आहे की इथे एक ब्रॅकेट राहिलाय, तो काढला मी, सेव्ह केलं आणि परत एकदा एक्झिक्यूट केलं. बघा झालं का आपलं. पहिली प्रायोरिटी आपण कोणाला दिली होती, एफ ला, एफ पहिला आला. दुसरी प्रायोरिटी आपण कोणाला दिली होती, बी ला, बी दुसरा आला बरोबर. तिसरी प्रायोरिटी आपण दिली होती ए ला, ए आला. आणि चौथी याला, टी ला, टी आला. ठीक आहे, हे जर आपण प्रायोरिटी बदलली आणि हा इथे काहीतरी कधी कधी क्वेश्चन्स असतो की व्हॉट इफ आय डू द झिरो प्रायोरिटी, असे काही पण क्वेश्चन विचारू शकतात, त्याला काय अर्थ नाहीये. आणि आपल्या कुठे एक्झिक्युशनला काय फरक, मग इंटरव्ह्यूवर म्हणजे वेळे असतात काही पण विचारतात. मग त्याच्या वेळेला जर झिरो आला, असं काही पण तुम्हाला डाऊट असेल ना, करून बघायचं. तर झिरो मध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, लेस पाहिजे बरोबर आहे. त्याच्यामुळे लेस झिरो आहे, त्यामुळे झिरोला पहिला ट्रीट केलं जाईल. लगेच एक्झिक्यूट करून बघायचं. त्याला आला टी वरती सगळ्यात, झिरो टाकली त्याला, सगळ्यात वरती गेला. असं म्हणजे असले काही 5-8 गोष्टी असतात ना, आपण करून बघायच्या. ह्या म्हणजे ऍक्च्युली लॉजिकल क्वेश्चन्सच नाहीत ना हे, की आपण कशाला तिथं करत. लॉजिकली तुला कळतं, आपल्याला कळतंय 1 2 3 4 मध्ये कोण पहिला होईल. हे लॉजिक टेस्ट करणे इम्पॉर्टंट आहे, इंटरव्ह्यूचं काम आहे. आणि तुम्हाला हे लॉजिक कळलं तर मग हे याला असंच काय होईल, मग होईल ना. असे जे काही क्वेश्चन्स असतात ना, की इंटिजरची रेंज सांग किती आहे, असे इंटरव्ह्यूवर म्हणजे मग ते त्यांना इग्नोरच मारायचे, की इंटिजरची रेंज किती ते किती आहे सांग. त्याचा काही कन्सर्न नाही, इंटिजरची तुम्हाला आठवण आणि याला काही संबंध नाही. पण एखादच येतो असा, 100 मध्ये 1000 मध्ये असा एखादा असतो, तर तो फक्त आपल्याला असं हे करतो. दिस गाइज गिव मी 1 मिनिट. तर त्याच्यामुळे हे असे हे, आणि बाकी तुम्हाला जे पण आहे ना ह्याच्यासोबत प्ले करा, जेवढं तुम्ही याच्यासोबत प्ले कराल तेवढं तुम्हाला ते जास्त कळेल. पण हा कन्सेप्ट फुली कळला तुम्हाला, की प्रायोरिटी कसे होते, सेटिंग कसे होते. आता अं, इकडे येऊ परत आपण. हं. तर आता याच्यामध्ये पुढले कन्सेप्ट जे आहेत, ग्रुपिंग म्हणा, प्रायोरिटाईज म्हणा, हे कळण्यासाठी आधी तुम्हाला एक इंट्रोड्यूस गोष्ट करायला लागणार आहे. ती म्हणजे टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल. ओके, ही गोष्ट आहे टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल. तर ही फक्त बघू आज की काय असते, आणि मग नेक्स्ट लेक्चरला ही टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल आपण बनवू आणि त्याच्यामध्ये मग कोडिंग सुरू करू. तर टेक्स्ट एनजी एक्सएमएल फाईल म्हणजे काय असतं, त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं एक्सएमएल एचटीएमएल यांचं एक नॉलेज पाहिजे. तर इकडे जर तुम्ही आलात आणि तुमचा एखादा आता प्रोजेक्ट घेतलात, आपला प्रोजेक्ट होता, आणि याच्यामध्ये आपला एखादी ही न्यू टेस्ट होती फॉर एक्झाम्पल. तर तिथे तुम्हाला खाली एक टेस्ट एनजी ऑप्शन येतो बघा. ठीक आहे, तर इथे तुम्ही
त्याच्यावर जर जेव्हा क्लिक केलं कन्वर्ट टू टेस्ट एनजी, अशावर जेव्हा क्लिक करता तेव्हा इकडे एक फाईल बनते. ठीक आहे. या फाईलला टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल म्हणतात. इकडे बघा टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल असा ऑप्शन येतोय. इनिशियल सूट टेस्ट असं त्याचं नाव येतंय. आणि फाईल कशी दिसेल त्याचा प्रिव्ह्यू इकडे बनतोय. ठीक आहे. हा प्रिव्ह्यू पण मी इकडं नोटपॅड मध्ये घेतो. ठीक आहे. आणि इथे तुम्ही नावं काय बाय डिफॉल्ट ठेवा, काही पण असतील ती. जेव्हा जेव्हा तुम्ही याच्यात फिनिशला क्लिक कराल, तेव्हा इथे तुम्हाला जर दिसत असेल तर टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल इथे बनली बघा तुमची. दिसली ही टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल. आणि कुठल्या क्लाससाठी, आता त्याच्यात फक्त एकच क्लास आहे, पेज ऑब्जेक्ट न्यू टेस्ट नावाचा एक क्लास जो मी घेतला होता, त्या क्लाससाठी टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल इथे बनली. ठीक आहे. तर अशी ही फाईल बनते. आणि ही फाईल आपल्याला लागते टेस्ट एनजी वर जे पण आपण मॅनिप्युलेशन करतो, जे आपण म्हणतो ना टेस्ट युनिट आपली, ती टेस्ट युनिट आपली ऍक्च्युली इथूनच असते, मॅनेज होतं सगळं. ठीक आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवल्स असतात, तर त्या लेवल्स फक्त थोडंसं बघू आणि आपण पुढे जाऊ. तर याच्यासाठी हे समजून घेण्यासाठी पहिलं तर तुम्हाला एक्सएमएल चं नॉलेज पाहिजे, थोडंसं बेसिक फक्त एवढंच माहिती पाहिजे की एक ओपनिंग टॅग असतो आणि क्लोजिंग टॅग असतो. ठीक आहे. जसं की इथे बघा, आता एक्सएमएल व्हर्जन हे सगळं बाय डिफॉल्ट येते याच्यामध्ये. हे पहिली लाईन सोडून द्या, हे डॉक टाइम ही दुसरी लाईन पण सोडून द्या. ही बाय डिफॉल्ट तिथे आलेली लाईन आहे. तुम्हाला ज्या लाईन पासून लक्षात ठेवायची आहे ती लाईन म्हणजे इथपासून आहे आता. इथून बघा. तर इथे जर तुम्ही बघाल तर हा जेव्हा इथे हा सूटचा टॅग आहे ना, ट्रँग्युलर सुरू झाला, त्याचं नाव काय तर इथे ते डबल कोट मध्ये तुम्ही देऊ शकता. आणि जेव्हा तो टॅग क्लोज होतो तेव्हा असं येतं. ठीक आहे. हा ब्लॅक स्लॅश, हा जो स्लॅश असतो त्याला क्लोजिंग, म्हणजे सूट इथे ओपन झाला तर तो कुठेतरी क्लोज झाला पाहिजे, इथे क्लोज झाला. कळलं? म्हणजे ह्याच्या आतमधला जो पार्ट आहे हा सगळा पार्ट काय सूटचा पार्ट आहे. हा अख्खा अख्खा आपला टेस्ट स्युइट झाला. कळलं? तर एका टेस्ट स्युइट मध्ये काय असू शकतात, बऱ्याचशा टेस्ट असू शकतात. ठीक आहे. तर ही झाली तुमची टेस्ट. इथून टेस्ट सुरू झाली बघा. हा टेस्ट इथून सुरू झाली टेस्ट, आणि ही टेस्ट इथे संपली. तर अशा या टेस्ट मध्ये बरेचसे क्लासेस असू शकतात. ठीक आहे. बघा इकडे क्लासेस सुरू झाले आणि इथे क्लास संपले. हा क्लासेस इथे सुरू झाला आणि इथे क्लासेस संपले. आणि अशा या क्लासेसमध्ये बरेचसे क्लास असू शकतात. ठीक आहे. आणि क्लासला इथे क्लोज करायला नॉर्मल पण अशी पद्धत वापरली जाते बघा. नॉर्मल हा स्लॅश दिलाय, याला पण म्हणतात हा क्लोज झाला. हा एक क्लास एकाच लाईन मध्ये तुम्हाला जेव्हा क्लोज करायचा म्हणजे असेल, नॉर्मल अशा पद्धतीने पण त्याला क्लोज करू शकता. ठीक आहे. तर हा क्लास इथे ओपन होऊन असे आणखीन क्लासेस आपण किती पण ऍड करू शकतो. म्हणजे तुम्हाला कळलं आपण किती क्लासिफिकेशनच्या लेवल घेतल्या. पहिली लेवल म्हणजे आपण घेतली सूटची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लेवल घेतली ती म्हणजे टेस्टची. त्याच्यानंतर क्लासेस आणि त्याच्या आतमध्ये क्लास. अशा वेगवेगळ्या लेवलला आपण डील करू शकतो याच्यासोबत. आणि हे असं जे हेरार्ची किंवा क्लासिफिकेशन हे आपल्याला हेल्प करतं पुढे टेस्ट केसेस मॅनेज करायला. इथे हा थ्रेड काउंट आहे. पुढे जेव्हा आपण पॅरलल वापरणार आहोत तेव्हा हा थ्रेड काउंट आपल्याला कामी येतो की एका वेळेला किती टेस्ट केसेस वर्क करायचे. 5 म्हणजे एका वेळेला याचे 5 थ्रेड बनव आणि 5 टेस्ट प्लेसेस जे आहेत ते एका वेळी एक्झिक्यूट कर, असं सांगतोय याच्या आतमध्ये हा. ठीक आहे. म्हणजे इथे नंतर बघू आपण पॅरल वगैरे. पण मी कसं सांगतोय तुम्हाला की हे तुम्हाला फक्त एक थोडंसं माहिती पाहिजे की ओपनिंग क्लोजिंग असं एवढं सिंपल आहे. हे लेवल आहे. तुम्ही फक्त एवढं एकदा एक्सएमएल तुम्हाला कळलं, इथे फक्त लक्षात ठेवताना काय ठेवा, या लेवल आहेत. या लेवल फक्त तुमच्या लक्षात पाहिजेत की पहिली लेवल म्हणजे स्वीट लेवल, दुसरी म्हणजे टेस्ट लेवल, तिसरी म्हणजे क्लासेस, त्याच्यानंतर क्लास. आणि या क्लासमध्ये आणखीन एक आपण बनवू शकतो ती म्हणजे ते असणार आपल्या क्लासच्या आतमध्ये, म्हणजे इथे हे बघा आपण हा जो टेस्ट इंजिन क्लास बनवला होता याच्या आतमध्ये ह्या ज्या आहेत छोट्या छोट्या या काय आहेत मग मेथड्स. कळतं सगळ्यांना? या क्लास, हा क्लास आहे आपला, हा सिंगल क्लास टेस्ट एनजी डेमो, म्हणजे हा क्लास या लेवलला येणार. इथे आपलं त्या क्लासचं नाव असणार टेस्ट एनजी डॉट डेमो. ठीक आहे. न्यू टेस्टच्या जागी. ठीक आहे. आणि त्या क्लासच्या आतमधल्या ज्या मेथड्स आहेत त्या त्या क्लासच्या आतमध्ये असतील. त्या आणखीन एक लेवल वाढली, ती क्लासच्या आतमधली लेवल तिथे दाखवता येत नाही या फाईलमध्ये, पण ते त्या क्लासच्या आतमध्ये आहे.
तर त्यामुळे ही पण लेवल तुम्हाला कन्सिडर करायला पाहिजे. तर मेथड्स. आणि ऍक्च्युली आपला जो क्लास असणार आहे तो आपला असणार आहे इथे टेस्ट सिनेरिओ, मेथड असणार आहे आपले टेस्ट केसेस. तर हे क्लासेस म्हणजे असे बरेचसे कलेक्शन ऑफ टेस्ट सिनेरिओज. ठीक आहे ना, असं आपलं हे चालत राहणार आहे. तर ते आपण नंतर बघू. पण ही लेवल आहे ना, ते बघा की पहिला स्वीट नंतर टेस्ट, त्यानंतर क्लासेस, क्लास आणि मेथड. ठीक आहे. तर याच्यावर रिलेटेड काही अनोटेशन्स आहेत. तर ते आपण आता आपल्याला नेक्स्ट याच्यात बघायचे आहेत. हे टेस्टिंगचे अनोटेशन्स आहेत आणि याच्यावर पण क्वेश्चन्स खूप विचारला जातो, खूप अख्खाच्या अख्खा की सगळे अनोटेशन्स एक्सप्लेन कर आणि प्रत्येकाचा अर्थ. आणि ह्याच्यात नॉट ओनली इंटरव्ह्यू, जेव्हा जी टेस्ट होते ना, काही कंपन्यांमध्ये सुरुवातीची टेस्ट होते सेलेनियमची, कॉम्प्युटराइज टेस्ट असते, त्याच्यामध्ये तर ह्याच्यात खूप भर असतं, म्हणजे कुठलं कधी एक्झिक्यूट. कारण त्यांना मग लिहायचा प्रश्न नसतो ना कॉम्प्युटरमध्ये. तुम्हाला अशी रेडीमेड सेट केलेली प्रश्न असतात की असं एक टेस्ट आणि कुठलं आधी एक्झिक्यूट होईल सांग, कुठलं नंतर एक्झिक्यूट होईल, त्याचं सगळ्यांचं नॉलेज लागतं. तर टेस्ट क्रॅक करायला टेस्ट चेंजेसचं नॉलेज खूप उपयोगी पडतं. ठीक आहे. तर आज थांबू आपण आणि नेक्स्ट लेक्चरला ही फाईल इंट्रोड्यूस करू आणि मग आपण हे सगळं बघू. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ग्रुपिंग, प्रायोरिटाईज बघितलं आपण. मग आता ग्रुपिंग असेल, पॅरामीटरायझेशन असेल, हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला, ते आपल्याला टेस्ट इंजिन मध्ये बघायचे आहेत. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत टेस्ट इंजिन मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये हेल्पर ऍट्रिब्यूट आहे, डिपेंड्स ऑन आहे, एनेबल्ड आहे, टाइम आउट आहे, पॅरामीटरायझेशन, प्रॉपर्टी फाईल, खूप गोष्टी आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. तर ते बघू आपण टेस्ट इंजिन. हा, टेस्ट इंजिन थोडं वास्ट आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागेल, पण नीट समजून घेऊ टेस्ट इंजिन. तर ते काय डाऊट असेल तर विचारा. चालतंय, ठीक आहे. भेटू मग